नटखट शृंगारी गवळण, नटखट शृंगारी गवळण. सप्तरंगांच्या किरणाने डोंगराळ प्रकाशाने दिशाही आल्या उजळूने, पक्षी बोलती घरट्यातूने, जाती मिळून या गवळ्याच्या नारी करोनी हा नखरा. चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला, चला ग सजून जाऊ जाऊया बाजाराला. सप्तरंगांच्या किरणाने डोंगराळ प्रकाशाने, सप्तरंगांच्या किरणाने डोंगराळ प्रकाशाने, दिशाही आल्या उजळून, पक्षी बोलती घरट्यातून, जाती मिळून या गवळ्याच्या नारी करून हा नगरा. चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला, चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला. गळ्यात सोनसरी हिरे माणिकवरी, कानी कुंडलाची शोभा बाई पैंजण शोभती, कानी कुंडलाची शोभा बाई पैंजण शोभती, कानी कुंडलाची शोभा बाई पैंजण शोभती. गळ्यात सोनसरी हिरे माणिकवरी, कानी कुंडलाची शोभा बाई पैंजण शोभती, कानी कुंडलाची शोभा मिळून जाऊ जाऊया बाजाराला, चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला, चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला, चला ग सजून जाऊ जाऊया बाजाराला. चला ग मिळून जाऊ जाऊया बाजाराला. आज बासुरीची सूर न छेडता विचारांच्या मालिक का बरं गुंतलाय? राधी विचार करतो तो आपल्या नात्याचा. हो राधे, आपलं नातं या जगात खरंच अजरामर आहे. कदाचित त्या नात्याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न तर नाही ना करणार? नाही रे काना, आपलं नातं या जगात अजरामर आहे रे काना. राधे काना,
तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी हो रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी Yeah! Yes! पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्यारी रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्यारी रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आणि काही पारितोषिक साई सेवक. आहा मध्यान
रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली अरे काय ग अगं तू हो कोण
चला आता. चला गो. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक माननीय श्री सखाराम मेहंदळे नलेवाडी, माननीय श्री सखाराम मेहंदळे यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून आणि संपूर्ण परिवाराकडून सर्व भाऊबांधकी यांच्याकडून खास 501 चं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. नंबर मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आता तर मी किती जातो. ताळे जरा पावलं सांगा. आता काय झालं? तारे काय ग? तिकडे काय ग? आपण संपले वाटतं ही वाट माझ्या ओळखीची नाही. आपण सुटलोय वाटतं का? पुढे गेलात ना पण दाखल पडाल बघ. अगं हो, तुम्हाला मात्र सहसा माहिती का गं? काय ग? मग का 5,000 कसं का? मला तुझी मावशी काय गं? येसेल ना तर मी यायची नाही बाजारला. का गं म्हणजे तुम्हाला हवेचं तर बोलणार मी एकटी होती बाजारला. मावशी अगे मावशी मावशी कुठे गेला? अगं काय झालं तुला? अगे इकडे ग. अगं आले ग आले. अहो अहो सोडा ना मला. बाहेर मुली हाक मारतायत. अगं आले ग आले. या राधे हर दिवसा या राधे हर दिवसा मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला. राधा है तरणी तटी आले मी साथीला. राधा है तरणी तटी आले मी साथीला. ये अगं चल. राधा है
राधा है तरणीसाठी आले मी साथीला. धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेले काही पारितोषिक कैलासवासी सविता विष्णू रावणंग यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू दिव्य ऋषी रावणंग यांच्याकडून 251 पारितोषिक, चिराग बेंद्रे विनायक बेंद्रे यांच्याकडून 101 पारितोषिक, ओमसाई चाफवली रावलवाडी ओमसाई चाफवली रावलवाडी अशोक रावल व जयराम रावल यांच्याकडून गवळणीसाठी 201. हे राधे किंवा कावळ्या माणसाला मच्छी अरे मावशी काय राधे ऋषी करून नेला. अगं अजून लवकर आली असती. मग का? पण काय झालं माहिती? काय झालं बा? माझं ना जोड झालं. हे काय झालं? अगं माठ म्हणते मी. तुला काय वाटलं? मला काय वाटलं? माठच म्हणते मी. अगं हो माठ झालं. ते जाऊ दे राधे. एवढ्या घाई काय ना आणि एवढं गडबड कशाला बोललो होतं मला? अगं मावशी आम्ही सारे मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जावा की मी कशाला येऊ? अगं मला वाटत माहित नाही. आता वाट माहित नाही म्हणून आत मारली का मला? हो का? हिला विचार सगळ्यांना बाजून गेली तर हिने आवाज दिला मला. अशी कशी विसरली आता? बरोबर भांडायला विसरत नाही. ए मावशी काय म्हणतेस का? मग आवाज येते की हा मी हिला बसते एकटीचा बसत पण तुला घेऊन जाणार नाही. आणि मला माहित नाही. हो ए राधी तू सर का माझ्यासोबत थांब तर चंद्रा मी एकटीचा कुठं बाजूला थांब गं. ना त्यांना पण विसरून तू पण अशी कुठे गडबड मावशी थांब का जरा मावशी चल का बाजारात आता? तू म्हणते तुम्ही येते पण त्या प्रेमाने मला सांगा ती. हा तर येईन बघ मी. सांग गं. ए चंद्रा तर मावशी प्रेमाने मला सांगते तुला. हिच्याशी आणि मी आणि प्रेमानं मी आमच्या हाताशी प्रेमानं हिच्याशी प्रेमानं हिच्याशी प्रेमानं अगं ह्यांच्याशी रात्री बोलते माझ्या आता बोल. ए मावशी असं म्हणते का? प्रेमाने बोलते. काय बोल गं? तुला तुम्ही म्हणताय बोल ना काय बोल हिची ना प्रेमाने हा मावशी हिच्याशी प्रेमाने कसं बोलू का? आमच्याशी बोलतेस तसं बोल. मावशी ए मावशी ए मावशी काय आहे? अगं असं असं तू मका पाहिजे तिथं. मग आहे का? आज कालचं कोणतं प्रेम असं होतं का? मग कसं होतं गं? आज कालचं कोणतं प्रेम कसं होतं? कसं गं? एकाला हाय दुसऱ्याला बाय. मग तुम्ही म्हणत येते एकाला हाय दुसऱ्याला बाय बोल तिसऱ्याला पळून जाईल. ए मावशी असं नव्हतं का? आणि तुला सांगायचं म्हणतं कसं? कसं गं? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय केव्हाच गेला ना केव्हाच गेला म्हणा तुमच्याकडे राहिलाय का? आणि हिच्याकडे राहिलाय नाही. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना हा. त्यानंतर राहिला म्हणजे कुठलं गुण? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना आहे का? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर राहिला मजनू. हा. त्यानंतर राहिला मजनू. आता सगळीकडे तिचा पालविना दगडू. ए मावशी हे सगळे करून बघ त्यातला एक दगड कुठला तोंड आपटेल. प्रेमाने बोल की. अजून कशी प्रेमाने बोलूस का हो? जा गं, बोल गं. बोल की आता. बोल की. अगे मावशी किती गोड
मावशी गोड दिसते ना ए, मावशी, त्यांचं राहू दे बघ. इकडे या आता. तुम्ही सांगा मावशी गोड दिसते ना कोण म्हणते? कोणा गोड दिसते ना चालला इथं मोर आता मावशी इकडे. का ग आता हिने सांगितलं की नाही कशी दिसते ती आता ही कशी ते सांगायला नको का ए मावशी मी बाई गोडच दिसते काय सोबा पडला त्या हिच्यात पडला आता ऐका 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 चंद्रासारखा मुकडा हिचा हे खरंच का ग? फडशी आणि सूर्यासारखं तेजीच हो ग चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेजीच आणि हरणीसारखी तारीची ए मावशी हरीसाठी म्हणजे अशी का ग अशी. मग दुसरा काका बोलत तुझं ए मावशी कुठं काय म्हणते का? म्हटलंय ए आधी तूच बोल त्याच्याशी अगं चल ग मावशी आता बघ ना ही कशी करते ती धन्यवाद चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक कैलासवासी प्रदीप धोंडू पितळे यांच्या स्मरणार्थ सौ काव्या व श्री कल्पेश प्रदीप पितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 पारितोषिक तसेच योगेश बेंद्रे यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे योगेश जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे योगेश बेंद्रे ऐका की बोल आता योगेश्वर हात काय इथं? आता ऐका ऐका गळ्यात घातली माळ आणि कपाळाला बुक्का काय ग काय म्हणतेस गळ्यात घातली माळ आणि कपाळाला बुक्का त्यांचा कपाळ बुक्याला काळा करून टाक तुझं काय दडपड होतं इकडे गळ्यात घातली माळ आणि कपाळाला बुक्का अहो योगेशराव 4 चौघात कुठं पण घेतात मुक्का तुझी वेळ हाड ग. चला आता ए, निघली चला ग चला ग एवढी नटून द्या तुम्ही आणि एवढा साथ उद्या करून मला चाललात की नाही हो ग. मग घेतलं का दिसलं का सांगितलं पाहिजे ए सांगितलं पाहिजे का आता घेतलं का दिसतंय मला पण घेतलं का सांगितलं पाहिजे नाही तो व्यापार होणार कसा सांगा तो सांगेल मावशी वेगळं तुम्हाला चालले बाजाराला बाई तू पासष्ट करू हो ग मावशी मी गेले चालले बाजाराला त्याचा खात टाकी मावशी मी गेले दूध आणि चालले बाजाराला ए मावशी मी सांगू का ग माझ्या मनात काय घेतलं ते तुला विचारले नाही का तरी पण सांग हे खरं सांगू छोटे मोठे सांग सांग सांगते ऐकून. माझ्या माठात माझ्या माठात तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि बाकीचे दगडी मारले ए मावशी तसं नाही का अगं मावशी, तसं नाही का? मग मी काय केलं? धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांना एक विनंती असेल कोणी रंगमंचावर प्रवेश करू नये जर कोणाला बक्षीस स्वरूपात रक्कम द्यायची असेल तर रंगमंचाच्या मागे नमन मंडळाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी बक्षीस रूपी रक्कम जमा करा कृपया रंगमंचावर कोणीही प्रवेश करू नये ए मावशी मी माझ्या मनात घेतलं सांगू का ग सांग आता काय मावशी मी घेतलाय खावा आणि चालली
थेट बाजारला इकडून हा इथून जाते बाजारला तिने घेतला एक हवा तुम्ही हवा तर न्यावा ए, खावा. खावा. न्यावा. ए, मावशी, इथे ना बघ आपण मात्र जाऊन बाजार करायचा काय दिसतंय एखादं नाव घे एखादं नाव घे ते कशाला ग हो आहे ना घरी आहे हे बोलून एखादंच येते हा हो एकच आहे घरी मी एकच घे येते घे बाई घे. ऐक ऐकाय ना साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना ते तुला काय घेतल्याशिवाय जाईना जरा थांबशील का ग? साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना आणि भूषणरावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपवत ते दिसायला कशी आहे गं? हे मावशी ते दिसायला खूप गोड अगं ती करतात की नाही बाई हो हो सांगतात ना सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र काय हे कोण सांगणार आहे बोलतो? आपल्याला काय वाटलं का मला काही नाही वाटलं मावशी प्रेमच करतात प्रेम करतात अगं पण या नावात मजा नाही आली हो ग अजून एखादं अजून एखादा ते कशाला ग हे ग असं म्हणते इकडे किती घेऊ दोघांचं मिळून एकच घे अगं नाव होते मी नाव किती घेते कोणी हसायचं नाही तर नाव घ्यायला बघा तुला काय करायचंय हसले करायचंच ते त्यांच्याला दिसतंय. त्यांच्याला दिसतंय तर नाव नाही घेणार. ऐक, 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 हा. ऐक, ऐक. केळीचं पान नाही पडायचं का? आता केली तर पान अगं नाही पडायचं. आमच्या ह्यांनी आणले ते पान. यांचे ह्याने आले धगावर शेकून आणले वाटतं काय खोटीस? ती बाई नाव. ऐक, ऐक. केळीचं पान आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग? आमच्या ह्यांचं नाव घेताना ग आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं मला वाटलं पावसात मोर लागते धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आले काही पारितोषिक संदीप रावल यांच्याकडून 101चं पारितोषिक मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे संदीप. हे ऐका ग आता संदीप आहेत का इथं आता ऐक, ऐक. अंगणात कुदला होता वारू अंगणात कुदला होता वारू ओ संदीपराव रोज पे दारू पण मला नका मारू काय गं मावशी हे? अजून मस्ती केली. मस्करी. धन्यवाद. त्याचप्रमाणे महेश देवाळे राहणार पुणे यांच्याकडून 201चं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने विपुल यांचं नाव घ्यायचं आहे. ए मावशी आता घेस आमचा पिपूल चला जात पाडू दे इकडे. माझं नाव बोलून तुझे आता ऐक ऐक. विपुलरावांनी मी हा गेले होते बाजार हा. विपुलरावांनी मी गेले होते बाजारात विपुलराव घेत होते कोंबडी विपुलराव घेत होते कोंबडी त्या बाजार पुराठा कोंबडा काढून काय म्हणाला काय गं? विपुलराव एक नंबर चमडी म्हटलं तशी रावशी नको म्हणून माझे बघा तू एक अशी. तू एक अशी. अगं इकडे ये की अशी आणि एखादं नाव ऐका मावशी हा. एवढ्या मोठ्या सुपात एवढूशे घेऊ काय नाही, एवढा मोठा सूट घेऊन दिसणार आहे का तू ऐका मावशी एवढ्या मोठ्या सुपात एवढूशे घेऊ मावशी माझ्या लग्नाचं नाव कोणाचं घेऊ काय ग काय म्हणते ही हे काय अशी हवा धरत नाही
एवढी असं मस्करी सगळं करता? केलं असेल गं, थोडीच केलं गं. अरे एवढी काही हे काय आहे तुझं पण काय गं? बोल अशी बाजूला. अरे गं. तू एखादं नाव. अरे मावशी नाव घेऊन जवळ ये मी ना. नाही ग बाई. अरे ये ग. का गं जवळ बोलते ही? आता हिने काहीतरी मस्करी केली बघ. अरे ये ग. जा, कडेवर बस. थोडी ये ना. घे बाई कडेवर घेऊन बस. ऐक ग. नवऱ्याच्या नवरीला आलं चांगली उष्टी. नवऱ्याच्या नवरीला आलं चांगली उष्टी. मावशी हळू जाऊ सुद्धा तुझी काष्टी. हे, काय गं? मावशी सुटणार का असती? मावशी सुटणार का? अरे भवानी, बाजारात यायचंय रे तुला? अगं हो, पण खोचून दे. अशी सुटायची नाही ती. का गं, म्हणजे ह्यांनी खोचली नाही? तुझ्यापेक्षा 10 वर्ष जास्त बघितले मी. हो, हो, हो. ए, इकडे, इकडे. काय वाटतं? अजून एखादं नाव घे. पण असं नको घेऊ, नीट घ्यायचे. अरे मावशी परत जवळ ये ना ग. मी नाही ग बाई. सारखं सारखं जवळ. अरे ये ग. अगं घे गं नाव. ऐक ना. नवऱ्याने घेतला साडी अप्सर आणि नसली. अरे काय म्हणतो की नवऱ्याने घेतलं साडी अप्सरा नटली आणि ही हे, काय गं? मला पण आमच्या ह्यांनी येते साडी. कुणी नाही बघितली. त्यांनाच विचार घेतला. आमच्या ह्यांनीच घेतली. मला म्हटलं, मोर पण खावा, मोर पण खावा, मोर पण खावा. आणि आमच्या ह्यांचं नसलं. असं ना मोर पण कसं? मोर असं. तुला पाहिजे ना? आमच्या ह्यांनी तुला इकडे कुठली ना तिकडे उठशील. ए, मावशी. थांब की जरा. हे राज बापू, आमच्या ह्यांनी घेतली ना गं, मस्त आहे ना गं? ऐक ग. नवऱ्याने घेतल्या साडी अप्सर आणि नसली. हा. नवऱ्याने घेतल्या साडी अप्सर आणि नसली आणि मला मावशीच्या हातभर पाठली. हे काय गं? काय अगं, बोलला? साडी ग. वाटली ती वाटली बघता लाज नाही वाटली? तुला मस्करी केली ग. एवढी मस्करी करतात? थोडी केली मी ग. पण असं- मी तर एवढीच केली. हे एवढी करून टाकली. अगं हो, करतेस ना गं मस्करी? राजे, तू एक अशी. तू एखादं नाव घे. याला कळू दे की नाव कसं घ्यायचं. म्हणून मावशी हा घे. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. वा राधा, गोड नाव घेतलंस का? हो ग. बघितलं कारल्यामधून आंब्याचा रस निघाला वाटते. आता मला वाटतं का? कधीतरी बरोबर म्हणत नाही. हो, 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 सासरीकडे चालले. तुझ्यासोबत यायचंच नाही बाजाराला. मला तुझ्या हौस नाही तुला घ्यायची. हो. हे चल तिकडे. अगं आम्हा साऱ्यांना विचारस तू नाव घेत असते. हो ग. मावशी इकडे मला लागत. आणि हे बघ ना. म्हातारी झालीस ना गं? तरी म्हणते, लयच म्हणते, घे ना. लयच म्हणते कसली. अगं नाव घे. हे मावशी हे माझं ध्यान कुठं आहे? अगं हे बघ ना. अगदी काय. हे होय? तर मला माहितीच आहे. अहो, तुम्हाला पण घ्यायचं आणि ते मीच घेते. काय असतं माझं ध्यान? ओला काम करतो का तुम्ही करतो समजत कायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. काय म्हणतेस का? कायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. ए मावशी, सायाच्या पानाखाली ससा असा कसा ठेवला? तो मेरी ससा. मी म्हणते मी ठेवते. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. ठेव बाई. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा आहे ना? हो का? पाण्यावर बघतो वाकून. पण छान आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. राहिला का? चला आता. पण मी काय म्हणते? काय ग? आता ह्या घाटांचं लपू राहायचं का आता? नाही नाही ग. ग. तुम्ही एखादं गीत म्हणू? मावशी. तू गावी? चला गं. माझं निंबोनी निंबोनी मी म्हातारी. अगे मावशी, तू येशी म्हातारी. आणि तुझी गाणी म्हणजे लिंबू, 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 लिंबू. मग तू म्हणती तुझ्या नावाचं नवं गाणं. खरंच म्हणतेस? हं? हे बोलू साध्या मला धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक आठमध्ये तू म्हण. गौरव पितळे. गौरव पितळे खास चंद्रासाठी
खास चंद्रासाठी पारितोषिक शाहीर कैलास देवळे यांचं नाव घ्यायचं आहे. शाहीर कैलास देवळे, चंद्र आणि कैलास देवळे यांचं नाव घ्यायचं आहे. खरंच येऊ. डाळी डाळ तुरीची डाळ ती मग शिकली. पुसते ना मावशी. डाळी डाळ तुरीची डाळ. अहो कैलास का तुमच्या मांडीवर खेळ मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच वा. मग तशी कुठे जायचं बेकार होईल. जाऊन पुढची. त्याला आता गाणे म्हण. धन्यवाद. काय आलेलं पारितोषिक? धन्यवाद. विवेक बेंद्रे यांच्याकडून खास रत्नागिरीची चंद्र आहे त्यासाठी 101 पारितोषिक आलंय. खास सोनू नृत्यासाठी. धन्यवाद. सोनू नृत्य चंद्राने सादर करायचं आहे. धन्यवाद. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गवळणी जाऊ चला बाजाराला, गवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गवळणी जाऊ चला बाजाराला, गवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गवळणी जाऊ चला बाजाराला, गवळणी जाऊ चला बाजाराला.
गवळणी राऊतला बाजाराला ग गवळणी राऊतला बाजाराला ग गवळणी राऊतला बाजाराला ग गवळणी राऊतला बाजाराला. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. किशोर श्रीपत देवाळ यांच्याकडून आता या झालेल्या गीतासाठी 101 पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शायरी आणि हे गीत ऑन स्टेज जाऊन म्हणायचं आहे. नक्कीच धन्यवाद. जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गवळणी राऊतला बाजाराला गवळणी राऊतला बाजाराला घट भरण्या अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला
समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला सण होण्याचे झाले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या आठीवावतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार दूर केला. ज्या ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्या त्यावेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतात. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना अखेर मारतोया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो तेव्हा आलो. या कुंजवनात या कुंजवनात नेतो गाई चाराया. या कुंजवनात नेतो गाई चाराया. गाई चाराया नान भरी खेळ खेळाया. गाई चाराया नान भरी खेळ खेळाया. या कुंजवनात नेतो गाई चाराया. या कुंजवनात नेतो गाई चाराया. गाई चाराया नान भरी खेळ खेळाया. गाई चाराया नान भरी खेळ खेळाया. हिरव्या हिरव्या रानात गाई त्याच हिरव्या रानात. हिरव्या हिरव्या रानात गाई त्याच हो. हिरव्या रानात काना आरोळी देतोया. काना आरोळी देतोया. जाऊ देवाला भेटाया. काना आरोळी देतोया. जाऊ देवाला भेटाया. देवाला भेटाया काना भरी खेळ खेळाया. देवाला भेटाया काना भरी खेळ खेळाया. तर बासरीचा आवाज येतो. हा, मग आपल्या लोक पण आज वाटली का? होय, पाहिजे कुठं? तू ऐकलेलं पण ना अजिबात. ऐकलं रे, ह्या कारण ऐकलं. हा, ह्या कारण सोडलं. ह्या कानून ऐकलं आणि हा कानून सोडलं. हो. तसं असं धरून ठेवायचं. कसं कसं आहे आपला? ना धरून घे. बरोबर ठीक आहे. लोक पण हात वाढले ना. हा. देव पाहिजे ना कुठं बघ. अरे हे पेंड्या. हे मी इकडे बाप्पा. बरोबर जरा जेवण जाऊया. आशीर्वाद असो. देव बाप्पा. आम्हाला काय की बोलू माझं सवंगड्यांनो 16,360 जूनचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवतो. ठीक आहे. आम्ही येतो. अरे हे पेंड्या. ए सुदामा, काय सांगितलं देव आपण ऐकलंस ना? ऐकलंय थोडं थोडं. थोडं थोडं. मग कारण तू इकडनं ऐकलंस ना, हा. तर इकडनं बाहेर आलं तर माझ्या कानात शिरलं. अरे देव आपण काय सांगितले कामगिरी? 16,360 गोपिकांचा मेळा आठमाट करून मथुरेच्या बाहेर चालली आहे. त्यांना अडवायचं आहे. अडवायचं. हा, मग हे तुला जमेल काय? मला विचारलं. मग मला वाटलं इकडे कोण आणखी दुसरं आहे की काय. सगळं कोण दुसरं ते बसलेले आहेत. ते काय करणार काम? त्याला तुला विचारलं मी तुला. मला विचारलं मग काय. कोणला विचारणार? पण यात्रा नाही रे छापायचा. ना? पण तू जरा मदत करशील ना. अरे मदत करीन रे. हा, मग पण काय माहितीये? 360 आहे. 360. मग एवढं आपल्याला जमतील काय? ते मला नाही छापायच्या. मग एवढ्या नाही जमणार मला. तुला जमतील काय बोल. बोलचे. मग ते कोण आहे आपल्या का मामाला तुला? किती? 4-5 जमतील. आई वाटा बोल. मग काय विषय? असा आपल्या जोडी द्यायची काय तू? हा, बोल. हा, बघा, डाबा कर. घाबर लागली. हा इकडे झोपून बघतो. आराम श्याम. ए, श्याम, दे. त्याला असाच केला हा. आपल्या जोडीचा कोण आहे काय? तुला माहिती जोडीचा आहे. हाय? आहे, आहे. म्हणजे हाक मारून बघ. येतो काय? बरोबर कुठे आहे बघ. बघतो आधी हा. अरे, खाली आहे ना. खाली वाग. अरे बोबड्या. अरे काय रे काय? अरे ये लवकर अरे ये. लवकर ये, लवकर ये. आय गे. काय आहे, नाही. हे करतो.
काय झालं अरे मेले पाय मोडलाय मोराड यावं तुझं मेरा कर्दीच्या जाली कशाला गेला अरे काय झालं काय आलो 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 अरे रे रे गड्यानं घोटाला झाला अरे रे रे गड्यानं घोटाला झाला या मध्यानं रात्रीला या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला अरे रे गड्यानं घोटाला झाला अरे रे गड्यानं घोटाला झाला या मध्यानं रात्रीला या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला अरे रे गड्यानं घोटाला झाला अरे रे गड्यानं घोटाला झाला या मध्यानं रात्रीला या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला असा असा खेळ होतात ना झाली उपाय अरे काय म्हणतो एकचं पाय मोडलीला एका पाय असा काय केलं होता हा झाली उपाय आहे कसला? आठवण सांगतो झाली उपाय पाय दुखतो ना मग बायको बोलली करता कला बरं वाटत काय सांगतो नसतं अरे मेल्यानो बदलली ना कसली रे? पहिला मध्ये एवढा होता काय अरे मेल्या बाबू 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 असं सांग ना काय झालं माझ्या काय काकाची काही बाबू होती काय म्हणाली आवा आवा टाका काय काय बायको पण वेगळी आहे. माझी म्हणतात काय जात बसा घेतली माहिती आहे अरे एवढा होता एवढा झाला म्हणजे बाबू बाजू काय म्हणजे माहितीये काय नेम टाका एवढा झाला ते नेम टाका सांगते असं काय काय टाकायचं मुस्कान फोडून अरे मेल्यानो बायको काय म्हणते माहिती आहे अहो, तसा काहीतरी टाकू नका अरे ह्याला न्या आणि शाळेत टाका अरे मेल्यानो बोलायचं शिक्षकाला तुम्ही काय म्हणाली अहो ह्याला न्या शाळेत टाका चालेल मग माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला उभा राहिला असा हा. उभा राहिला असा हा म्हणजे काय होय बाबूला कपडे कसे घालायचे बाबूला बरोबर आहे बरोबर आहे चालीचा ताकद शिवलंस ना त्याच्या मापाचे अरे मेला मी कधी शाळेत गेलेलो नाही मला अंतर नाही मग काय केलं मग काय केलं बायको मला काय बोलली माझ्या बघतो काय बोलली बायको मला म्हणली हा. अहो, अहो, अहो तुमच्या कपाटात पांढरे शर्ट आहे ना हा. ते बाबूला घाला बाबूला घाला पांढरा शर्टचा हातचं शर्ट बाबूला घातला बाबूला घातला मी पण नाही घातला अरे मेला जटी घालायची गरज नाही काय बाबूला शर्ट घातला बाबू पुढे आला अरे बघा म्हणजे हा? पायापर्यंत खालपर्यंत हा. बाबूला काय माहितीये? काय झालं मग? बाबूला शर्ट घेतलं बाबू पुढे आला पुढे आला. आणि त्यात परत बाबूला सारखा शर्ट वर करी त्याला बाबूला घालवाय काय सांगितलं माहितीये काय काय सांगितलं बाबोल हा त्याच्यासारखे शर्ट वर करायचं नाही बाबू सारखं सारखं शर्ट वर करू नको दाबा करू. हा, मांडी घाल हा, आणि घाल. हा, बरोबर आहे. काय झालं म्हणजे सांगितलं बाबूला बाबोल तुझं शर्ट वर केलंस तर तुझी मुंबई दिसल शर्ट वर केलंस तर मुंबई दिसत कोणची बाबूजी नाही, बाबू बसला. हे बाबू बसला. काय झालं म्हणजे बाबूला सांगितलं तुझी मुंबई दिसल बाबू घाबरला बाबूला सांगितलं बाबोल हा? असा बाहेर थांब मी आज आपण माझी तयारी करून येता शाळेत जाऊया शाळेत काय झालं बाबू बाहेर बसला माझ्या घराच्या बाहेरनं येण्या जायची वाट तिथनं 4 कालजातल्या पोरी जात होत्या कालजातल्या त्या झोपटा घेऊन जातात अरे हा, कॉलेजच्या. हा, मग? कॉलेजच्या पोरी जात होत्या त्यांना बोलतात माझा बाबूशा मारला
काय झाला? बाबू काय बोलला? काय बोलला? आवा आवा ताईनो. ताईनं दिले तुम्ही चालली हो कुठं? एवढं हा, विचारपूस केला. मग काय? त्या पोरीने काय सांगितलं असं? काय? अरे बाबोय, आम्ही लांब मुंबईला चालली. हा. आणि मुंबई म्हटल्यावर माझ्या बाबूचं डोकं भेटलं. भेटलं म्हणजे काय? लय भेटलं? भेटलं म्हणजे असं तसं नाही. गेल्यानं तोंड दाखवाय जागा नाही ठेवला. काय म्हणतोस काय झालं? काय? काय सांगितलं? अव ताईनो, तिकडे लांब मुंबईला कशा जाता? मी काय मुंबई? अरे बाबू हुशार आहे. आणि पोरगा कोणता? माझा. आणि सांगितलं काय ह्याने? अरे मेल्या पोरी त्याच्यापेक्षा बेकार. काय? पोरी काय करते काय? अरे बाबोय, हा? आम्हाला बारक्या मुंबईची सवय नाही. मग? आम्ही मोठ्या मुंबईला चालली. अरे, त्याच्या तोंडाला. आणि बाबू त्यांच्यावरचा. त्याच्यावरचा. बाबू काय बोलला काय बोलला? असं? ताईनू, जरा थांबा. थांबा. माझा पप्पा आला ना की मोठी मुंबई लागते. बाबू काय ह्याचा पोरगा आहे, बेकार. अरे मेल्या गावात तोंड टाकाय जागा नाही ठेवला. कसं काय? काय ना काय? जेव्हा कसं मी ना कट्टर करून ठेवत आहे. बरोबर आहे. तुला म्हणले का आता? हा. आपल्या देवपणी कामगिरी सांगितली. तू पण कामं झाली? हा, म्हणून तर तुला बोलवलं आहे ना. काय काय? हा? अरे, काय काय सांग? 360? गोपिकांचा मेळा. हा. आठवण करून मस्तुंच्या बाजरी चाललाय. जाऊ दे तिकडे आपल्या ए, कडे. काय जाऊ दे? अरे बुवा, ते इकडे घरी दूध टाकलं दूध सगळं आहे. मग? हा, ते बोलू आपण खायचं आहे. हे काय? हा, मग. हे नाही. मग हे काय म्हणजे काय? आपण ते सगळंच बनतो. होय, मला बापड जास्त नाही द्यायला, सोडून द्यायला नाही. सोडून द्यायला नाही? हा? लाडू म्हणजे काय द्यायला नाही? हा, बघ हे. काय म्हणजे काय? दही, दूध, ताक, दोन्ही. हा. बघ काय आहे? काय नाही बेटा? या घेऊन बाजारी चांगली आहे. हे मेल्यानो. हा. 16,360 ती काय? मग हा 11 तास मी पहिल्यांदा ऐकतो. काय काय म्हणतोस काय? 16,360 म्हणजे किती? ए बाबू किती? 16,360 याला पण माहित नाही. 360 माहिती नाही. याला पण माहित नाही. माहिती ना? बघ, आता मी तुम्हाला सांगतो. 360 ना? 300 म्हणजे 360. हो दात मध्ये किती? कितलं? कितलं नक्कल नाही आधी. काय नाही मी काय म्हणतो, एवढ्या गोलांनी अडवायच्या तुमच्या काय युक्ती आहे? आमच्याकडे असेल तर तुला बोलवलं जातं काय? म्हणजे बाबा विचार मीच करायचा आहे? मला पाहिजे जरा डोकं समजायला लागेल. आणि बघा विचार विचारच सोडून आणला साहेब. आठवलं. हे काय माझ्याकडे युक्ती आहे. काय हा? काय कसली? युक्ती आहे. हे? आपल्याला. बघ. काय? काय तू हा इथे ठेवायचा आणि त्याच्या पाया पडायचं. हा? काय म्हणायचं? काय म्हणा, काय म्हणा? हो मी मग बाबा नाही येऊन बाटवा घेऊन सगळं नेम काय बोलवा? झालं? मला सांग, आता जागरण ठेव. ए, हा जंगल जेवण आहे. अरे ह्याच्या मागे गंमत आहे. अरे गेले न सांगायचे मला. सांग ना. काय माहिती आहे? हा. हा दगुल. ए, अरे हा, हे टाकला भासतो माझा जरा. हा दगुल. हा इथे ठेवायचा. ह्याच्या मागे मी नोकणार. हे माझ्या मागे तुम्ही नोकायचा, मला दिसणार नाही. असं होय? हा. त्याच्या मागे दिसणार नाही दिसणार. अरे नाही दिसणार. मी आणलाय. जरा असं का रे? नाही दिसत ना? पुढलं बोलतो दिसत नाही काय? नाही मला ना? नाही दिसत. काय बोलत नाही दिसत? तुम्हाला इथे ठेवूया आता. ठेवूया. हा, आता आम्ही राहतो. माझ्या मागे तुम्ही राहा. हा? चालेल. चला. ए, बघा, 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 बघा. तुम्ही तुझ्या मागं नकता. बघला काय रे? हा, तुम्हाला काय दिसतंय? नाही, काय नाही दिसत आहे. हा. हे बघूया. हा. अरे काहीतरी हलतंय. ए, काहीतरी हलत होतं. काहीतरी असं असं होतंय बा. कसं? कसं एवढं होतंय जरा जरा. तुला काय दिसतंय? असं मोठ्याने हलत होतं. जरा मोठे नाही, किती मागं मी ना आता मला पाठ मी राहू? हा तू राह. हा. परत राहा. ते बघ रे. कोण? ते बस आपण बघ. हे आता काय दिसतंय काय? हे बोबड्या. हा. हा जरा, इकडे काढली आहे. अरे काहीतरी गादा गादा हलतंय. असं कसं होईल? अरे खरोखर. अरे मला कसं नाही दिसत? अरे मला कसं दिसेना? आता नुसतं असं गटा गटा गटा. तुला दिसलं नाही. तुला कसं दिसेल? दिसलं पाठीमागं ना.
तू पुढे जा मागं. तुझ्या आम्ही पाठीवर मी एकट्यात बघू तू एकट्याने बघ. मी एकट्यात बघू हा, एकट्याने बघ. बघ, एकट्याने आम्ही बघू. नाही बघणार. हा. नाही हल्लीला दिसलं तर आपण सांगू नको बघ तू एकट्यानं. हा, बघ ना. हे काय करायचंय? तुला काय कर माहितीये काय त्या घरी वस्त्राच्या हारणी भाजून टाक चालते झाला काय करायचं? हा, हे कोणती असेल इकडे? ए मेल्यानो काय हलताय म्हणजे काय काय हलताय? काय काय? अरे हया हलताय अरे हा. अरे हया तुझं पण हलताय त्याचं पण हलताय अरे हा, हलत होते. आला होता भाई एवढा काय? मला दिसलं काय? मला चालू होती आम्हाला. आता काय झालं माहितीये? तू इथं नो इथं नो मी इथं अरे नो होय. हा एवढी मोठी गेम आहे. हा आले की त्यांना पकडूया अडवायच्या, अडवायच्या. पकडल्याशिवाय अडवणार कसे असं पकडू नको. मी बघतो हा, तू बघा, बघ. हा. बघला काय? हा नोकला हा. अरे तिला बघली. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेले काही पारितोषिक. जरा दमा. चालू किशोर श्रीपद देवाळे यांच्याकडून 101 चं पारितोषिक. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय किशोर. आता ऐकायचं मागं हो मागं हो. डब्यावर डबे ठेवलीस सात आणि मधल्या डब्यात भात ए, मावशी मधल्या डब्यात भात का गं? आणि यात भात आहे ना त्यांचा हे मागं हो, भाकरी. डब्यावर डबे ठेवलीस सात मधल्या डब्यात भात डब्यावर डबे ठेवलीस सात मधल्या डब्यात भात नवऱ्याला मारलेला आणि किशोरावर धन्यवाद. त्याचप्रमाणे कल्पेश प्रदीप पितळे व प्रभात प्रसाद पितळे यांच्याकडून 101 चं पारितोषिक आलंय. मावशीने कल्पेश व प्रभात यांचं नाव घ्यायचंय. कल्पेश व प्रभात. दोघांचं प्रभात रावांचं तुमच्या कुठं आहेत तो पाठवलं झालं कल्पेश आणि प्रभात. प्रभात रावांचं केली. त्यांची नावं किती होती? पुस्तकाला मुलाची कवर. का इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं काय आहे? तुला काय करायचं आहे? हे गं. पुस्तकाला मुलाची कवर. तुम्ही प्रभात रावांची पहिली नाही, दुसरी, तिसरी, चौथी यावर. वरती वर, डबल डबल वर. तुला काय करायचंय? वरती वर. धन्यवाद. त्याचप्रमाणे संदीप देवाळे यांच्याकडून 201 चं पारितोषिक आलंय. अर्णव व संस्कार यांचे मावशीने नाव घ्यायचे आहेत. अर्णव व संस्कार. वरडीत वरण डबल डबल वरण वरडीत वरण डबल डबल वरण आणि कल्पेशावर आपण आत्ताच करण धन्यवाद. त्याचप्रमाणे अनय मंगेश देवाळे व अनिश महेश देवाळे यांच्याकडून गवळणीसाठी 201 चं पारितोषिक आलंय. नमन त्यांचे सतोष आहोत. त्याचप्रमाणे संकेत धनावडे लयभारीची तारा यांच्यासाठी 101 चं पारितोषिक आलंय. तर त्यांचा सोलो नृत्य झालं पाहिजे अशी त्यांची खास फरमाईश आहे. नक्कीच हा म्हटलं नाही की
307 घ्यायचे आले आहेत. हा 307. धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेले पारितोषिक अर्णव व संस्कार संदीप देवाळे यांच्याकडून पारितोषिक आलं होतं. अर्णव व संस्कार यांचं मावशीने नाव घ्यायचंय. अर्णव व संस्कार. घे घे पटकन घे. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीठ. वा मस्त असं हलत असेल ना. तुला काय वाटतं टकल्या? टकल्या? अरे माझी शंभरी आली. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीठ आणि अर्णवराव आणि त्यांचं संस्कारराव यांनी दिला मला प्रेमाने पीठ. धन्यवाद. तसेच महेश बेंद्रे यांच्याकडून 101 पारितोषिक आले. रोशन मांडवकर यांचं नाव घ्यायचं आहे. गाजराचा हलवा. नाव काय? चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. ओ रोशनराव आधी जी बघितली आहे ना तिला हलवा नंतर मला बोलवा. दोन पाहिजे काय? चाललंय आटापलं काय? मग? हे त्याला आटापलं. धन्यवाद. महेश देवाळे यांच्याकडून 201 पारितोषिक आले आणि त्यांनी असं म्हणणं आहे की चंद्राने विजय देवाळे यांचं जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे. मी झोपून घेतो. आटापला की उठव मला. मी झोपतो हा. हे घेऊ ते घेऊ हे एक. ये ये पटकन ये. ऐका इकडे खांद्यावर हंडे सात आणि मधल्या हंड्यात काजू. काजू मग त्यांची काजू. त्याने आणलेली काजू. हांड्यावर हंडे सात आणि मधल्या हंड्यात काजू. महिन्यावर जेवायचं. कळलं? मी करायचं. बिघडल्या रे पोरी बिघडल्या. ए वा, उठ आता, हा उठ. आटापलं काय? त्याचे चालले ते बाजारी. आता आपलं हा, आता आपलं हे, काय? माझा दांड धरून ठेव. त्याचा विचार. ह्यात ना हा, ह्यात द्या. काय जरा मला मागं जाऊन बघायला बघ. हा, माझा एक बघता नको. आईला कुठून जाणार कुठे? हा, द्या ना, विचार. बाबाजी, आई, दे ना. मी काय म्हणतो हा. हे सगळे इटुकल्या बरोबर आहेत ना मग त्यांच्यामध्ये डोकंच कोण हा एवढ्या बारक्या बारक्याला गवलं मी हा मग त्यांची ती मोठी आई मोठी आई हा मोठी आई माहिती सगळी तिची पोरा काय हा ती पोरं आहे. हे 4 पोरांची आई म्हणजे सांगा ती बाजारात मग हा काय मारून मोठी आई मोठी आई चालेल ना हा, चालेल. बघा मी हाक मारतो मोठी आई बघा येईल ना साईराज महेश बेंद्रे यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक आले. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळू यांचं नाव घ्यायचंय. बाळू. काय हा बघितला फक्त समजा या बालूरावांच्या घरी लग्न करू तर नाव कसं घेईन माहितीये? कसं? बालूरावांचे बाबा ते माझे सासरे. बालूरावांचे बाबा ते माझे सासरे आणि बालूरावांची आई ती माझी सासू. बरोबर. हो, बालूराव कशा टेन्शन घेता? आला जिरा काढून तो एकत्र बसून. काय मागवा? हे जाता गाडी थांबलीच पाहिजे काय? मागवा चांगलं जिरा काढून टाक. आटपलं काय आता मी हाक मारू आता मध्ये कोणाला तर थांबणार नाही मी आपण ठेवतोय हा हाक मारतो मोठी आहे ना मोठी आई. ए मोठी आहे तुझा घसा बसला त्यांचं काटाला बसलं हा जरा आणखीन एकदा बघा परत घेतो राहिला लांब राहा ए मोठी आहे तिला म्हणायला कुस्ती बोललेले नाराज करवंटी. हे नारदाची करवंटी घासीत बोला त्याच्यावर हा नाही ती मोठी आहे छोटी आहे घरी आहे हा माझा लेका दिसली बघ. काय? बेकार म्हणजे वाईट आहे बिया. तुम्ही हात तरी कोण? हात कोण? हा हा? हा सभापती आणि तो? हा उचापती हा सभापती. तो उच्चापती. आणि मेल्या तू कोण? मी काय म्हणतो? नाही का? मग का? चला बघ ना. मावशी बाजूला.
अरे अबो काय तर काय झालं रे? पेटव पेटव बाकीच नको मी आता बास आहे काय झालं रे? अगं सुंदरी 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 ए पेंड्या, ए रखड्या. आकडा झाला अडकला आवडलं एवढं आवडलं ह्याला परत आवडलं ए बाय काय झालं रे? आवडलं परत एकदा घेतो हा बरोबर ना परत घेतो हा आवडला गेला ना? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे? अरे मेल्या एवढी नुसतं हलवलीस ना भांडण बसील अरे मी हा आज तर कोण आहे तू? मी कोण हा. मी काय म्हणतो तू कोण तू कोण मला नाही ओळखलंस? मी खरंच नाही ओळखलं. अरे यांचं काय चाललंय मी चंद्र. ए बसा बसा काय झालं रे? परत मी चंद्र. वा 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 अगं नेले एवढी मुराडलीस ना मोडशील मधी मला सवय आहे. सवय यार एकदा मोडलीस ना माझ्या करायला लागेल ला ला ली ला ला कोण नाव कसं म्हणतोय? ओ अरे तू कोण आहेस? मी कोण हा. माझे नाव होळकेंबो 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 तुला हे माझं माझं नाव होळकेंबो मला लाडन काय म्हणतात मध्ये काय रे? काय म्हणतात? तू भोपळ्या. तर मी बाई चंद्र आहे. चंद्र. मी बोलूया मी चंद्र. बोलूया तुझं पण काय ठरलंय? माझ्या मुलीकडे बघायचं सांगत होते ए तुझ्या दोन कंटाळाला दुसरी पाठव त्याचं म्हणणं बरोबर आहे. एकी अडवणार आता. आता हे बघ कोण चालू आहे. परत काय घबरा ए आला बघा तुझं नाव काय आवाज थांब ए त्या माईकच्या पुढे जा आणि मॉडेल पण तारा त्याला ऐकायला जाऊ दे तारा. तारा आला वारा. थांबा जरा वरचा चंद्र याचा आवाज तू पडली ना तारा नाव आहे तारा. मला जायचं चाललीस कुठं बाजाराला. बाजाराला तिकडं जायचं ना तिकडे बाबुल गोवा असतो का तो काय म्हणतो हा सगळं आटपलं ना की आपण दोघं जाऊया कुठेही कसं? त्यांनी कसं माडीवरी चल ना माडीवरी चल ना गडे जाऊ ना ग काम काय दुसरी पाठव याचा अजून हाय पहिली नको दुसरी नको तिसरी पण अरे ना त्यांची वरच पडल्याशिवाय थांबून पांढरं पांढरं सगळं फतू काय काय म्हणजे का इकडे तू काय असा 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 आहे इकडे इकडे अर्ध उडाले नको मारू राम आहे ना? हा? झाकून ठेव दाखवून ठेवला नाही. माझं दिसू दे हा काय तुझं नाव काय हिरा हा हिरा कुठच्या खाणीतला हे तिकडचा
काय माहितीये का का तिकडे तिथे ना जेसीबी लावलेला होता पिलर बांधायला त्या पूल होतोय ना ते पिलर मध्ये होते ना तिथे जेसीबी कधीच होता टक 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 त्याच्यातनं हा खडा बाहेर आला हा खडा बाहेर आला त्यांनी बघितला नाही अरे हा बघ नाही मोत्याचा दाना हा बघ अण्णा मोत्याचा दाना आणि काय म्हणाला बघू बघू दादा काय म्हणते काय ठेवायचा कुठे त्या त्यांनी आणून दोनाने म्हणाला अनिकेत धनावडेला अनिकेत धनावडे त्याला इथे घेऊन आला काय असं झालं तर मी काय म्हणतो मंगळवारचं तू इथं घेतले माझ्याकडे घे अरे मेली नाव नाव भाई बोले ना माथा का बस एवढा चांगला अधिक मोठू नको जरा इकडे ये की. कुठं तरी भलतं अरे नाव. ये. नाही लांब आहे मी जवळ नाही मी बाजूलाच आहे ना नाही तू इकडे आई आणि पप्पा मध्ये बोलायचं ना बारक्या करून यायचं नाही मी इकडे आहे ना, लांब आहे ना नाही तिकडे जा. तिकडे कुठे आहे? इथे ऐकतं नाही मला बाजूला प्रेमाने घेऊ पाहिजे त्याला थांब हो ढिरमुले काय काय माथा येतं? असा किटके मारला तरी उडशील इकडे इकडे ये इथे उभं राहा इथे उभं राहा हे तिकडे तसं नाही हा मेहता लागेल इथेच का हे माथा इकडे ये की. तुला मागं गेल्यावर कुणी प्रेमाने घेऊ ना हा अच्चित गच्ची गच्ची तुझ्या बापसाला लावला ना गच्ची दार कोणी लावला नाही सांगितलं ना हा कोणी तकून लावलं. होय बा? अच्चित गच्ची गच्ची झाडावर दिसलं फुलांचा पडलाय सडा बा, म्हातारीच्या कानाखाली वाटा माहिती काय तू हे घे एखादं नाव असं नाव घेतात तू घे नाव कसं घ्यायचं बाई माणसाचं नाव कसं घ्यायचं बारा तू बघ हं? मग मामा घे. इकडे लांब थांबवलं घे घे मी नाव घेऊ हा वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकतो किसून काय का जोर हिकडनं ला असं असा करू नको सवय झाली आता. वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकतो किसून या म्हातारीचं नाव घेतो सकाळी पाटावर बसून हा मासं बोलला एक चहा आणि दोन खारी बटरला बटर एक चहा आणि दोन खारी तुमच्या तिथं पाटलांचं रेडल आहे भारी येडा बोलली मला मग? बैल बोलतेस ना तांदळा तरी लागलो असतो. अरे बघ, काय? तुला एखादं नाव येतंय हं? मला पण येतोय तिला मजा येणार होता मजाच कर तू घेऊ घे श्रीरामाचा भक्त मारुती हा हा हे नमो नमो करा रे हो त्याच्यात ऐकतात माझे हा श्रीरामाचा भक्त मारुती नमो नमो दादा आशीर्वाद असो दादा श्रीरामाचा भक्त मारुती मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती घेऊ हा नदीच्या काठी दह्या दुधाची वाटी वाटी नको धमेल घेतलंस ना आम्ही तिघं येतो. नदीच्या काठी दह्या दुधाची वाटी तर तुम्हाला इथे शेण भरायची माझ्याकडे आहे आम्हा? आता इथे जिरवतो बघा हा, बराबर ससा दिसतो कसा पांढरा होता काला आतापर्यंत मी तरी पांढरा बघतो सीता बेकार असतो लहान करतो होय तिचा बघून घे मग माझा आहे ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय कसा लाल लाल डोळे लांब लांब कान हा
लाल लाल डोळे लांब लांब कान या म्हातारीचा व्यापार किती छान ह्या म्हातारीच्या आईची अरे दादा कसं माहितीये या म्हातारीचा व्यापार छान आहे ना मग तिच्या आईची मान अभिमानानं उंचावली. कुठे गेली गेली कंटाळून गेली ती हीच टाकली माझ्यावर आता. का दिला? हा. आता बघ जा त्या पोरी बसल्या बरं आहे त्या बघुनीचा बघून या. हा बघून जा लवकर. बघून या. मग हा? बघून जाऊ. हा त्याला खुरकून तरी त्याच लावता येत नाही मी असं राहणार बघ पडतो खालच्या पण त्याला काटूक लावायला पाहिजे मेरका नको मेरका मला नंतर लागणार आहे बाबा रे काय रे हे बघ काय ते मुराद त्या नुसता काय गेला मुराद काय ऐ बुट्ट्या पडी बिरले अरे बाबा सांगायचं यांना बाजारात नाही आता काय बोलायचं रे बुट्ट्या पडी काय झालं ना बाजारात जायचं रे काही ना हिरा कुठे चालली बाजाराला जायचं नाही तिकडे बागून उभा असतो काचो टाकल्यांना ह्याला सांगून पडत नाही रे त्या पोरी अशाच चालल्या हे तर इकडेच चाललंय काहीतरी. तारा. बरोबर ना तारा. हा. सोडली? कुठे चालली कुठे नको जा मी सांगितलं आहे नंतर ना नंतर सगळं संपलं की आपण दोघं जाऊया नाही जमते ना काय चाललंय जोड्यात जायचे ना नंतर नंतर तुम्ही सामान भरून ठेवा मी जाऊन त्याच्यावर हा पाच फोटो जातो बघ करेल गावात जातोय वा निजून गेली तुला काय बोलून उपयोगच ना काय बोलले आता चला पुढे जातो अजब डोक्याचा माणूस दिसतो डोकंच का उभा जाऊन विचार सगळे बसल्या सगळ्यांना बघा हॅलो हे गावी तिला विचार विचार आता काय झालं काय मुली बसले की हे सगळ्या बसल्या तू कधी बसणार माझी कमर बोललो होतो ना मग कसे लागणार म्हणून कमरात बांधला मी पडता बरोबर कमरात बांधला मी पडका हंगामाचा सांगते लावला असता मेरका तुझं बसवायला जमेल बसवायचं म्हणजे अरे बरोबर काय केलं
तुझं आहे हा लागले याच्या तोंडात ह्याची कामगिरी पण करा हा? आणि मरा पण त्याच्यात मग एवढं ए! बोलायचं नव्हतं. हा, काय सरळ करा केस रे. हा. ह्या मागण्या काढा. आवाज जरा बरोबर. मला सांग हा जरा हा. आता आली मुंबई आहे. ऐकून बघ ना. असं हा, बरोबर. तेव्हा आज मग बरोबर आता झालं. सगळी घासून घासून हा. ए, चाला गेली ती किटला आवडली बघ जरा जरा गेली हे काम अरे झाले काय? कामगिरी झाली आहे हा आणि सगळे कोणी बसायत ना हा आपण जाऊया जेव्हा आपण खाऊया चला मग चला लवकर चला जा. आणि सूर्य पाठवायला तयार आहे. आणि यायला उशीर झाला. सहज ओरडलं मला. निघी, निघी, चला. आपल्याला म्हणतात नाही कोण? श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात पायी पण मग वेणीला मस्त की तुला आणि विठ्ठल उभे राहून विठ्ठल करत असतात अगं मावशी ती तुझ्यासोबतची राधा आहे ना तिला पाठवून दे राजे, इकडे ये गं. बघ नाही कोण आहे अगं मावशी खरंच श्रीकृष्ण भगवान आहे तू त्याला ओळख पण देत नाही. देवकी माझी माता वसुदेव माझे पिता जन्म झाला माझ्या बंदी शाळेला अगं, पोरात हे. हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत गं. तू त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळ ना गं. त्याला त्या- प्रेम केले तुझ्यावर मन मोहना प्रेम केले तुझ्यावर मन मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुन्हा काय झाला गुन्हा कुठे चुकली राधा काय झाला गुन्हा काय झाला गुन्हा केले तुझ्यावर मन मोहना प्रेम केले तुझ्यावर मन मोहना चुकली राधा काय
रुसला सकाळे यदुराया रुसला सकाळे यदुराया रुसला सकाळे यदुराया रुसला सकाळे यदुराया विनवी मिळे तव पाया नाते तुझे माझे जन्मोजन्मीचे वचन वचनी झाले मी नाही विसरले नाते जन्मोजन्मीचे करे विनवीचे प्रेम भले गेले प्रेम तुझ्यावर मन मोहना प्रेम गेले तुझ्यावर मन मोहना तुझे चुकली रथा काय झाला तुझार काय झाला गुन्हा तुझे चुकली रथा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा सुखे सुकली राधा काय काय झाला गुलाल काय झाला गुन्हा रसिक मंडळी, तुम्ही आमचा कार्यक्रम शांततेने पाहिला ऐकलात त्याबद्दल तुमचे जाहीर आभार. मंडळाने आरतीची तयारी करायची आहे. माऊली गुरु माऊली माऊली गुरु काका एकीष्ट यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिले. नमन मंडळावर आहोत. माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली पहिली आरती रवळनाथाला पहिली आरती रवळनाथाला दुसरी आरती वंदई मातेला माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली विसरी आरती वंदई मातेला विसरी आरती वंदई मातेला भगवती आरती जानही दिसे माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली तपस्या